हे दसे चरित्र गेले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही गण. हे सोंग सारिले या रूपे अनंत, पुढे हे बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही गण. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही गण. पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा त्यांची कृपादाने कथेचा विस्तार. कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम, जुगन्धितपाणि मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनिद्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुपदम्, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यं. हरादितं तं समाधितं मूर्तिं, नमामि गंगागिरियोगिरां. शुचिः शीलः समुदक्ष सप्रतापी जितेन्द्रियम्, तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, बैरागी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज सांगत आहे. काल्याच्या कीर्तनाने ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजने मंडळ, गायक वादक मंडळ, सेवेकरी महिला भक्त मंडळ, शिरसगाव प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला बेटात सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ, गायक वादक मंडळ, भजनी मंडळ, नेते मंडळ, महाराज मंडळ, सर्वांना धन्यवाद. 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. बैरागी बाबांची पुण्यतिथी असते. बैरागी बाबा एक साधू होते, त्यांची समाधी या ठिकाणी आहे. संतांचं कार्य आहेत. हरिभजन हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. ज्यांनी हरिभजनात जग ढवळून काढलं महाराज, हे संत आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह बेटात चालू आहे. तसं बेटामध्ये सप्ताह असताना आम्ही बाहेर जात नाही कुठं. आता हे बैरागी बाबाची पुण्यतिथी आहेत, त्यामुळं या ठिकाणी शिरसगावला हा कार्यक्रम आपण घेत असतो. आज द्वादशी आहेत. मार्गशीर्ष वद्य द्वादशी. मासानां मार्गशीर्षोहम. गीतेमध्ये भगवान सांगतात, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे. दत्त जयंती सुद्धा याच महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला आहेत.
मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रय प्रगट झाले. तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. मार्गशीर्ष महिनावार गुरुवार होता. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. निर्गुण निराकार तत्व साकार रूप धारण करून प्रगट झालं दत्तरूपाने मार्गशीर्ष पौर्णिमेला. आज मार्गशीर्ष द्वादशी आहेत. काल एकादशी होती. एकादशीला काय असतं? फराळ, उपवास. एका ठिकाणी वर्णन आहे एकादशीला काय करावं. एकादश्यां विशेषणम कर्तव्यम द्वय भोजनम. एका सुभाषितकाराने सांगितलं एकादशीच्या वेळेला 2 वेळा भोजन करावं. हे कोणती एकादशी आहे मग? आम्हाला तर फराळ करायला सांगले. तुम्ही म्हणता 2 वेळा भोजन करावं. ते भोजन कोणतं? रात्र जागरणम कृत्वा दियोच हरिकीर्तनम. रात्री जागर करावा आणि दिवसभर भगवंताचं कीर्तन करावं. हे 2 भोजन आहेत. नुसतं कुठलंही खायचं असं नाही आहे. तर एकादशी दुप्पट काशी. फक्त पदार्थ बदलून खायचे आणि दुसरं काय. सकाळपासून चालू आज एकादशी घ्या, आदल्या दिवशी उद्या एकादशी आहे बरं का, घ्या. परत दिवशी काल एकादशी होती, घ्या आणखी 3 दिवस आग्रह. याला एकादशी म्हणत नाही. एकादश म्हणजे 11 बरं का. संख्येमध्ये 11ला एकादश असं म्हणतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं आहे मन. अशा या 11 इंद्रियांना एका दशेत आणणं त्याला एकादशी म्हणतात. भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे एकादशी आहे. उपसमीपे आसनम इति उपासनम. उप म्हणजे समीप, आसन म्हणजे असणे. आपल्या इष्ट देवतेच्या सतत चिंतनात असणे त्याला उपवास म्हणतात. नाम घेता ग्रासो ग्रासे ते नर जेविता. उपवासी घासा घासाला जे भगवंताचं नामस्मरण करतात त्यांनी भोजन केलं तरी उपवासाचं पुण्य मिळेल. आणि जो एकादशी उपवास करतो लोकांना शिव्या देतो त्याला दाबून जेवल्याचं पाप लागतं बरं का. एकादशीला कोणाला शिव्या द्यायचे नाही. एकादशी सासून सुनाला काही बोलायचं नाही. कोणालाच बोलायचं नाही एकादशी. भगवंताचं चिंतन करावं. नाहीतर ते काय उत्तर भारतामध्ये धुरळ्याला काय चालतं माहिती आहे तुम्हाला? बाया नवऱ्याला मारतात. महाराष्ट्रात नाही ती पद्धत. वर्षभराची एका दिवशी कसं काढून घ्यायची. एकदा हरियाणामध्ये नेमकं त्याच पिरियडमध्ये आम्ही शिवगिरी महाराजांकडे गेलो. रस्त्याने चाललो होतो. बस स्टँडवरून उतरलो आणि एक मनुष्य आमच्याशी गप्पा करीत चालला. कुठं चाललंय, काय चाललंय? मी सांगितले आश्रमात चाललोय. त्या गप्पा चालीत आमच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत. रस्त्याने आम्ही चालून तेवढ्यात एक महिला आली आणि तिने अशा 2 खंडाने तिला पाठीमागून पिटायला सुरुवात केली. तो घाबरून पळाला. म्हटलं काय झालं याला? हे बाई याला का मारते बरं? बरं काही झालेलं नाही काही. आम्ही चर्चा करीत चाललो, गप्पा करीत चाललो. त्यानंतर मी गेल्यानंतर शिवगिरी महाराज विचारलं काय भानगडे? नाही ते म्हणले आता हे 4-5 दिवस असेच आहे म्हणले. नवऱ्याने मरकायचे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. असो, मी या ठिकाणी एकादशी बद्दल बोलत होतो. एकादश्यां विशेषणम कर्तव्यम द्वय भोजनम रात्र जागरम कृत्वा दिवोच हरिकीर्तनम.
रात्री जागर, दिवसभर भगवंताचं चिंतन, म्हणजेच उपवासामध्ये इष्टदेवतेच्या चिंतनात असावं. आज द्वादशी आहेत, बैरागी बाबांची पुण्यतिथी देखील आहेत, काला आहेत, दहंडी टांगलेली आहेत. करूया थोडा वेळ काल्याची सेवा. 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेले आहेत. मग काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र, कृष्णाचं बालचरित्र सांगितलं जातं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळात केलेलं चरित्र काल्याचे कीर्तन. मथुरेतलं चरित्र नाही सांगत, द्वारकेतलं चरित्र नाही सांगत, गोकुळातील चरित्र. बाललीला आहेत महाराज. बाललीला सगळ्यांच्याच गोड असतात, सगळ्यांनाच आवडतात. कारण लहान बालक हे निष्काम असतं महाराज, निष्पाप असतं. त्याला पाप करायला आपण शिकवतो. एक माणूस होता, त्यांनी एका सावकाराचं कर्ज घेतलेलं होतं. त्याच्याकडून कर्ज काही फिटेना. सावकारी तगादी सुरू झाली. तो सावकारी यायला लागला की पडून जायचा. किती दिवस पडणार. एक दिवस सावकारीने सकाळी सकाळीच गाठवलं आणि लांबून सावकाराला पाहिलं आणि लपला. लहान मूल होतं, 5-6 वर्षाचं. त्याला सांगितलं, तो सावकार येतो बघ, तो आल्यानंतर त्याला सांग की मी घरात नाही म्हणून. लपला हा. तो सावकाराला, ए तुझा बाप कुठे? तो म्हणला, माझे पप्पा म्हणतात मी घरात नाही. ते पोरग आहे ना, हो, ते सरळ आहे विचार. त्याच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही आहेत. तर अशा प्रकारे बालचरित्र प्रत्येकाचं मधुर असतं आणि भगवंताचं तर अतिशय मधुर आहे. भगवंताचं स्वरूपच मधुर आहे. महाराज वल्लभाचार्य मधुराष्टकामध्ये वर्णन करतात ना, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वेणोर्मधुरो रेणोर्मधुरो पादो मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते वेणोर्मधुरो रेणोर्मधुरो पानिर्मधुरो पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. डोळे मधुर आहे, हास्य मधुर आहे, मुख मधुर आहे,
वेणूर मधुरो, काय त्या वेणूचं माधुर्य आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काणी व्यवळ झाले अंतकरणे मी गर्दंदा विसरले. आहार सावरिया कैसे वाजवले वाजवले मुरली. आहार सावरिया कैसे वाजवले वाजवले मुरली. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. विमल झाले अंतकरणी विमल झाले अंतकरणी मी गर्दंदा विसरले. आहार सावरिया कैसे वाजवले वाजवले मुरली. आहार सावरिया कैसे वाजवले वाजवले मुरली. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली कैसे मुरली. वाजवले वाजवले कैसे वाजवले वाजवले मुरली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काणी विवळ झाले अंतकरणे मी घरधंदा विसरला. हारे सावरिया कैसे वाजवले मुरले. मुरली नव्हे केवळ बाण तेणे माझा हरिला प्राण संसार केला दान दिन येऊन हृदय संचरली. हे मुरली आहेत, हा वेणू आहेत महाराज. काय मग काय पाहतायत? काय नाही काय नाही तिकडं काही नाही. खाली बसा महिला मंडळ. ते लहान पोरं पळतंय, तुम्ही काय पाहत त्याच्याकडं? बसा खाली महिला मंडळ, खाली बसा. ते मेंढरा सारखं एक पळायचं सगळं त्याच्या पाठीमागं. विठाला 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 ओ तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी विवळ झाले अंतकरणे मी घरधंदा विसरले. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. मुरली नव्हे केवळ बाण तेणे माझा हरिला प्राण संसार केला दाना दिन येऊन हृदय संचरले. हा भगवान वेणू जेव्हा वाजवतो ना, पलीकडच्या बाजूने भगवान वेणू वाजवतायत, अलीकडे त्या गोपीबाईंमध्ये नदी आहेत. आता नदी ओलांडून जायचं कसं, काही गोपींना प्रश्न पडला ना. कसे जाऊ वृंदावन, कसे जाऊ वृंदावन, कसे जाऊ कसे जाऊ मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा, कशी जाऊ रंगवण. कशी जाऊ वृंदावन, कशी जाऊ वृंदावन. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना, कशी जाऊ रंगवण. कशी जाऊ वृंदावन, कशी जाऊ वृंदावन.
पैलती हरी वाजवी मुरली नदी भरली यमुना कसे जावरुंद कसे जावरुंद पलीकडच्या तीराला भगवान वेणू वाजवतात. गोपी अलीकडे उभ्या नदीमध्ये आहेत. नदी ओलांडून जायला दोन पर्याय, एक तर नावेनं जायचं, नाही तर सांगळीवर जायचं, पोहून जायचं. नदी ओलांडताना पोहून जाणं सोपं नाही. नावेत जाण्याकरता नावळी पाहिजे, नाव पाहिजे. त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगळीचा आहेत. पूर्वीच्या काळात नदीच्या काळात लोक राहायचे, प्रत्येक कोण नदी होळी आणून द्यायचे ना, मग सांगळी भोपळ्या सांगळी बनवायचे ना. त्याचं ज्ञान पाहिजे. जर उलटी झाली तर मग दाबी ती माणसाला. काय करू बाई कोणाला सांगू, नामाचे सांगळ आणा. नामचिंतनाने अधिकार प्राप्त करून मग त्या परमात्म्याकडे जायचं असतं. म्हणून सर्व संत नामाचा महिमा गातात. मीराबाई सुद्धा वर्णन करतात. हरी गुण गावत नाचूंगी 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 मैं, हरी गुण गावत नाचूंगी मैं. मीरा के प्रभु गिरिधर नागर, हे प्रभु गिरधर नागर, सदा प्रेम रस चाखूंगी मैं. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण नाचूंगी 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 मैं, हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं. मीरा के प्रभु गिरिधर नागर, सदा प्रेम रस चाखूंगी मैं. मीरा के प्रभु गिरधर नागर, सदा प्रेम रस जागूंगी. काय करू बाई कोणाला सांगू, हरिनामाची सांगळ आणा. नामाची सांगळ आणून नामाच्या सांगळीवर पोहून जायचं. सतत त्या गोपी भगवंताच्या चिंतनामध्ये आहेत. हा भगवान साधारण कोणी बालक नाही आहेत. कोण आहे हा? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवळे केवळे
साकळे गाणो बाजे गोडे केवाळे केवाळे साकळे गाणो बाजे गोडे अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी आनंदे ब्रह्मांड उदारी हरिया बालक नंदा घरी आनंदे ब्रह्मांड उदारी हरिया बालक नंदा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो नंदालयामध्ये बालक झालेला आहे. तो लीला करतोय. कोणत्या अवस्थेमध्ये तर रांगताना पासून तर गोधने राखीताय पर्यंतच्या लीला प्रथम चरणामध्ये. हे दास चरित्र हा गेले नारायणा हे दास चरित्र गेले नारायणा गोधन राखिता है राखता गोधन राखिता रांगता गोधन राखिता है गोधन राखिता हे रागता गोधन राखिता है रागता गोधन राखिता है रांगता गोधन राखिता है राखिता गोधन राखिता है आदिवानी तो दे वर्णी गुना नाम हे आदिवानी तू दे वर्णी गुणा नामा आदिवानी तू दे वर्णी गुना वर्णी गुना विठोलो 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 विठोलो. हो हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचं चरित्र आहे. काहींचं चरित्र बालपणापासून सुरू होतं, काहींचं चरित्र तरुणपणापासून सुरू होतं, काहींचं चरित्र म्हातारपणी सुरू होतं, तर काहींचं गेल्यानंतर सुरू होतं. गेल्यानंतर उघड पडतं त्यांनी काय काय पराक्रम केले ते, तो पण सगळं दाखलेलं असतं. भगवंताचं चरित्र हे अवतार कार्याला प्रारंभ होण्याच्या आधीपासून सुरू होतं. जसं सूर्योदय होण्याच्या आधी अरुणोदय होतो, आधी प्रकाश येतो मग सूर्योदय होतो. उदाहरणोदय प्रकाश झाला, अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, जरा गरजिला, आरी चौघडा जोरो झाला, कागळ आरती समयाचा
उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा अरुणोदय, अरुणोदय झाला, उठा आता. अरुणोदय म्हणजे सूर्योदय नाही. अरुण हा सूर्याचा सारथी आहे. अगोदर अरुणोदय होतो म्हणजे अगोदर प्रकाश येतो, मग नंतर सूर्योदय होतो. तसं आधी भगवंताचं चरित्र प्रारंभ होतं, मग भगवान अवतीर्ण होतात. पापी जे भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझी, त्याचे उन्मत्त झालेले दैत्य माजले. पृथ्वी गाईचं रूप धारण करून भगवंताकडे गेले, सांगितलं सोसवे ना भार मजा आता. भगवंताने आश्वासन दिलं आणि भगवान परमात्मा गोकुळात प्रकट झाले. आपल्याला सुद्धा नरदेव रूपी गोकुळात त्या परमात्म्याला प्रकट करावायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह म्हणजे गोकुळ. म्हणजे नरदेहरूपी गोकुळ आहेत. यात भगवान कृष्णाला प्रकट करवण्याकरता नंद यशोदेची आवश्यकता. नंद येती सर्वजनानां स नंद, हा जो सर्व जगाला आनंद देतो तो नंद आहे. आणि यशोदा यशम ददाती इति, यशोदा यश प्रदान करणारी वृत्ती यशोदा. नंद यशोदेचे घरी भगवान प्रकट झाले. गोकुळीच्या सुखांत पार नाही, लेखा बाळकृष्णंदा घरी आनंदल्या, नरदारी गुढ्या तोरणे करते कथा गाते गाये. कोणी कथा करू लागलं, कोणी गीत गाऊ लागलं, आनंद उत्सव सुरू झाला. द्वादशीला भोले बाबा आले कृष्णाच्या दर्शना करते. अंगभभूती गले रुंडमाला, सुरदास महाराज वर्णन करतायत. शेषनाग लिपटायो, बाके तिलक भालचंद्रमा, घर घर अलख जगाय. जालक निरंजन हे मैया तो यशोदा तोरे द्वारे, बाला जो कर भिक्षा चली नंदरानी, कंचन थाल धरायो. लो भिक्षा जोगी जाओ आसन पर, मेरो बालक है डरायो. ए मैया तोरे द्वारे, संत सुरदास महाराज वर्णन करतायत. सोन्याच्या ताटात भिक्षा आणली. बाबा म्हणले मी भिक्षा करताना ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना ये कंचन माया, अपनो लाला को दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आयो. अरे मैया अपने लाला को दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आयो. दर्शन करता भगवान परमात्मा भोले बाबा आले. चतुर्दशीला पुतना अमावस्या आली. कृष्ण 3.5 महिन्याचा झाला तेव्हा करवट बदलली. तिथे शकटासुर नावाचा एक राक्षस आला. शकटासुराचा वध केला. गाईचं शेपूट उभं राहायला लागला, चालायला लागला, रांगायला लागला.
ए दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे तळवे तळहात टेकीत तळहात टेकेता डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने राखता आरंगणी रंगनाथ तोम्या देखीला गवळण सवांती तळवी तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तुम्ही देखील असे रांगताना तळहात टेकवू लागले. सगळेच मुलं तळहात टेकवतात, मग कृष्णाने तळहात टेकवले वेगळेपणा काय बरं? कृष्णाच्या तळहात टेकवण्यातला वेगळेपणा सांगू का? तळहात टेकून भगवान सांगतात आश्वासन पूर्ण करण्याकरता आलो बरं का. कारण पृथ्वी जेव्हा गायीचं रूप धारण करून भगवंताकडे गेली होती आणि सांगितलं होतं सोसवेना भार मजा आता, भगवंताने आश्वासन दिलं होतं तुझा भार हलका करण्याकरता मी अवतार धारण करणार आहे. आणि म्हणून पृथ्वीवर तळहात टेकून पृथ्वीला खुणवता आलो बरं का आता, आश्वासन पूर्ण करण्याकरता. काही लोक नुसते आश्वासन देत राहतात, मध्ये भेटतच नाही, पुन्हा 5 वर्षांचं आश्वासन द्यायला हजर. भगवान म्हणले माझं तसं नाही आहे, मी आश्वासन दिलं तो पूर्ण करतो. म्हणून तळवे तळहात टेकीत. एक कथा आहे महाभारतामध्ये. कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध प्रसंगी भगवंताचा प्रण होता मी हातात शस्त्र घेणार नाही. भीष्माचार्यांचा प्रण होता की मी शस्त्र घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही. युद्धाचा 10वा दिवस होता. भीष्माचार्यांनी ठरवलं आज जाईल अर्जुनाचा प्राण नाही तर कृष्णाचा प्रण, दोन्ही काहीतरी जाईल. भीष्माचार्यांनी असे तीक्ष्ण बाण सोडले अर्जुनाला काहीच करता येईना. भगवान अर्जुनाला काहीतरी कर. अर्जुनाला काही करता येईना. भगवंताला कळालं बरोबर. भगवंताने रथाच्या खाली उडी टाकली आणि मोडलेल्या एका रथाचं चाक पडले. ते रथाचं चाक हातात धरलं धावले भीष्माचार्यांवर. भीष्माचार्यांवर धावल्याबरोबर भीष्माचार्यांनी हातात धनुष्य टाकले आणि हात जोडले. हे प्रभू माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. कारण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती मी कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या का निमित्तानं होईना हातात घेतलं नव चक्र, रथचक्र का होईना. पण जेव्हा कृष्णाच्या हातामध्ये रथचक्र आहेत तेव्हा सोसायटीचा वारा सुटला, पितांबर फळफळू लागला, पृथ्वी सुद्धा थरथर कापायला लागली. पृथ्वीने विचार केला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती मी आता शस्त्र घेणार नाही, शस्त्र तर घेतलं. याचा अर्थ भगवंताला प्रतिज्ञेचा विसर पडतो का काय? काही लोक फार विसरळू असतात. बाजारात गेले कांदे सांगितले बटाटे आणतात, वांगे सांगितले मिरची आणतात. एक म्हणजे तुझं तरी बरं आहे, कांद्याच्या घर मिरची आणल्या बटाट्याच्या घर जरी वांगे आले तर भाजी तर होतीच ना. आमचे तर असे ते जर बाजारात गेले आणि मी जर पाठीमागून आले, आमच्या दोघांची जर भेट झाली तर ते म्हणतात बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. बघा काय काय बुद्धिवान लोक आहे काही. एक मोटरसायकलवर चालला होता, पेट्रोल पंपावर उतरला पेट्रोल टाकायला, पत्नी होती पाठीमागं. पेट्रोल टाकलं निघाला तसं, पण तिथं राहिली. घरी गेला, पत्नीला म्हणला चावी दे, माग पत्नीचा पत्ता नाही. कुठं गेली कुठं गेली मग फोन लावतोय ती म्हणली मी पंपावरच राहिले म्हणे. काही लोक बघा किती विसरळू असतं.
त्या पृथ्वीला वाटलं भगवान विसरलो आहे का काय. भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती की मी आता शस्त्र घेणार नाही. शस्त्र तर घेतलं म्हणजे प्रतिज्ञा विसरले. मग मला सुद्धा प्रतिज्ञापूर्वक सांगितलं होतं मी तुझा भार हलका करेल. मग ही प्रतिज्ञा जर भगवान विसरले तर माझं काय होईल. म्हणून पृथ्वी थरथर कापायला लागली. तेवढ्यामध्ये भगवंताचा पितांबर फळफळू लागला. जणू तो पितांबर खुणवतोय, पृथ्वी भिवू नको, तुझा भार हलक्या करण्याकरिताच मी ही लीला करीत नाही. तसं भगवान सुद्धा या ठिकाणी तळहात टेकवत. तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रांगताना तळहात टेकवताना पृथ्वीला कोणवता आलो बर का तुझा भार हलका करण्याकरता. एदसे चरित्र गेले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगताना पासून तर गोधने राखीत आहे पर्यंतचं चरित्र. अनेक लीला भगवान करतात. कृष्ण सामान्य बालक नाही आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी. भगवंताने अनेक वेळा दाखवून दिला आपल्याला येतो. एकदा कृष्णाने माते खाल्ले. गोपाळ गारणे घेऊन या आज कृष्णाने माते खाल्ले. यशने हातात काठी केली. सांग माते खातोस ना. हम बक्षित्वा नम सर्व मिथ्याभिशंसिनः. बघा अंब हे माते मी माती खाल्ली नाही. आई गाई नाही खाल्ली ना माती. आई गाई नाही खाल्ली ना माती. आई खाल्ली ना माती. आई खाल्ली ना माती. बळीराम दादा हा बळीराम दादा. बळीराम दादा, बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा. खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा. आळ घेतो हा माझ्यावरी. आळ घेतो माझ्यावरी. नाही खाल्ली ना माती. आई गाई नाही खाल्ली ना माती. आई गाई आई खाल्ली ना माती. आई गाई नाही खाल्ली ना नाही खाल्ली ना माती. नाहम बक्षितो नम सर्वमित्या विशंसिनः. मी माती खाल्ली नाही. यशोदामणी इकडे ये. हे सगळे खोटं बोलतोय, एकटाच खरं बोलतोय. सत्यवादी हरिश्चंद्र तुझाच नंबर आहे. आ कर बरं. आ कर म्हटल्यावर कृष्ण भयभीत झाला. ज्याचं नाव ऐकल्यानंतर भयाला भय वाटतं तो यशोदेच्या काठीला पाहून भयभीत होतोय. भयभीत कृष्णाच्या मुद्रेचं स्मरण करणारे निर्भय होतात महाराज. ही भगवंताची लीला आहे. यशोदा म्हणले कृष्णा तू माती खातोस ना. अरे रोग होईल ना तुला, काही खात असतो म्हणले माती. कृष्णाने माती का खाल्ली म्हणे. याचे काही कारण आहेत. एक कारण असं आहे की कालिया मर्दन लीला केल्यानंतर ते कालियाचं विष नष्ट करण्याकरता, विषाचं प्रक्षालन करण्याकरता कृष्णाने माती खाल्ली. माती ही विष विरोधक आहेत, विषरोधक. जर समजा बघा एखाद्या ठिकाणी माशी डसली, मोळाची गांधील माशी डसली, तर मातीचा चिखल करून जर त्याला लावला तर ती सूज कमी होते. माती ही विष ओढून घेत असते. कालिया मर्दन लीलेतील विषाचं प्रक्षालन करण्याकरिता ज्यांनी मृत्तिका भक्षण केले. एका भक्ताने भाव व्यक्त केला, ती ब्रजरज आहेत. ब्रजरज म्हणजे वृंदावनातील जे भक्त आहेत त्यांचे चरण धूळ आहेत. भगवान सांगतात माझ्या भक्ताची चरण धूळ मी इतकी पवित्र म्हणतो की ती माझ्या मुखात घालतो. भक्ताच्या चरणाची माती भगवान मुखात घालतात भक्ताचा महिमा वाढवण्याकरिता, म्हणून मृत्तिका भक्षण लीला. एका भक्ताने भाव व्यक्त केला कृष्णाने माती का खाल्ली. तर भगवंताच्या शुद्ध सत्वगुण आहेत. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्नदळित तुझ श्याम सुंदरा शोभले रे.
सत्वगुणाच्या ठिकाणी ज्ञान असतं आणि रजोगुणाच्या ठिकाणी क्रिया असते आणि तमोगुणाच्या ठिकाणी आलस्य असतो. बरं का, आळस हे तमोगुण कार्य आहेत, ज्ञान हे सत्वगुण कार्य आहेत आणि क्रिया हे रजगुण कार्य आहेत. मग भगवंताला या ठिकाणी लीला करायची म्हणजे क्रिया करायची आहेत आणि भगवंताच्या जवळचं शुद्ध सत्वगुण आहेत. मग शुद्ध सत्वगुणामध्ये लीला होत नाही आणि म्हणून काही रजगुणाची आवश्यकता आहे आणि म्हणून थोडंफार रज भगवंताने आपल्या मुखात धारण केलं, रज धारण केलं लीले करता. म्हणून भगवंताने मृतिका भक्षण लीला केली. यशोदा म्हणजे आकार, आ केल्याबरोबर भुवन त्या पोटी 14 देखे भुवन त्या पोटी. मारावया तिने उगारे काठे भुवन त्या पोटी 14 देखे. काठे उगारणे आ केल्याबरोबर ब्रह्मांड दिसलं. यशोदा आश्चर्य वाटलं, मी काय पाहिलं माझ्या बाळाच्या मुखात. नंदबाबाला सांगितलं, हो मी आज बाळाच्या मुखामध्ये ब्रह्मांड पाहिलं. नंदबाबा म्हणजे डोळे तपासून घे, काही दिसतं म्हातारपणी. बाळाच्या मुखात ब्रह्मांड असं कुठं काही दिसत असतं का? यशोदा सुद्धा भुरळ पाडले. भगवान म्हणले, हे जर मला भगवान मानायला लागले, हातात काठी घेऊन मारण्याचा आनंद निघून जाईल. आ केल्यावर ब्रह्मांड कृष्णाच्या मुखामध्ये यशोदेला दिसलं. यशोदा परत भुरळ पाडली. यशोदा म्हणले, थांब, तुला बांधतेच म्हणले मी आता. या उखळावर उभं राहून तू चोऱ्या करतो ना, या उखळ सुद्धा अपराधी आहेत. एक पदर त्या दोराचा उखळाला बांधला, दुसरा पदर कृष्णाच्या कमरेला बांधला, परंतु 2 बोटं तो कमी पडत होता. दुसरा दोर आणला तरी 2 बोटं कमी पडायचा, तिसरा दोर आणला तरी 2 बोटं कमी पडायचे. सगळे दोर संपले तरी 2 बोटं कमीच पडायचं. आता 2च बोटं का कमी पडत होता? याची काही कारणं आहेत, नंतर बघू. आता मात्र तो 2च बोटं कमी पडत होता. पण यशोदा थकली, यशोदा घाम फुटला. भगवान म्हणले, आता काही जास्त परीक्षा घेण्यात अर्थ नाही. मग भगवंताने बांधून घेतलं. यशोदेने कृष्णाला बांधलं. भगवान आहेत, मुक्त भगवान आहेत. भगवान बंधन रहित आहेत, पण आज बद्ध झालेला आहेत. बद्ध झालेल्या भगवंताचं वर्णन शुकादिकासारखे मुक्त महात्मे मुक्त कंठाने गातात आणि अशा बद्ध असणाऱ्या भगवंताचं स्मरण जो करतो त्याला जीवन मुक्ती प्राप्त होत असते. महाराज, बद्ध भगवंताच्या चिंतनाने बंधनातून जीव मुक्त होतो, ही भगवंताची लीला आहे. यशोदा कुठेतरी बाहेर गेली. कृष्णाने झटका मारला आणि उखळ उपटलं. उखळ उपटून बाहेर आला. बाहेर 2 वृक्ष होते, विमला अर्जुन. दोन्ही वृक्षाच्या मध्ये शिरला आणि ते उखळ या दोन्ही वृक्षाच्या मध्ये अडकलं. कृष्णाने असा जोरात झटका दिल्याबरोबर कळकळ कळकळ ते वृक्ष मोडून पडले. महाराज, त्या वृक्षातून 2 दिव्य पुरुष बाहेर पडले. नलकुबेर मणिग्रीव, नारदाच्या शापाने वृक्षयोनी ज्यांना प्राप्त झाले होते ते वृक्षयोनीतून मुक्त झाले.
त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि निघून गेले. अशा प्रकारे भगवान जी लीला करतात. ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता, रांगतांना पासून तर गोधने राखिता पर्यंत. या लीलांमध्ये काय आहे रहस्य? याचं रहस्य म्हणजे प्रेम आहे. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम अविच्छिन्नम. मनाच्या आणि वाचेच्या वाणीच्या पलीकडं असणारं भगवंताचं प्रेम. अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर प्रेमाचं वर्णन करण्यात आनंद आहे. नाहीतर वरून वरून फक्त प्रेमाने बोलतात लोक. गोळ गोळ बोलतात, तिकडंच हॉटेलात चहा पाजून तिकडंच परस्पर वाटेल लावतात आणि पुढे गेल्यावर मग टिंगल सुरू करतात. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं आहे, कळल्यावर काय होईल बरं. आणि इलेक्शन पिरियडमध्ये जर कळलं तर इलेक्शन पिरियडमध्ये सगळे पैसे वाटून झाले मग कळावं. कळत नाही तेच बरं आहे, कळल्यावर दररोज भांडणं होतील. आणि म्हणून महाराज सांगतात प्रेम धारण करण्याकरता अगोदर योग्यता पाहिजे, अधिकार पाहिजे. कारण उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास, आलो दान मागायास. उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागयास, आलो दान मागयास. आलो दान मागायास धोर करून यास, आलो दान मागयास, धोर करून यास. आलो दान मागायास, तुकोबाराय म्हणतात प्रभू उचित कर, योग्यता दे, अधिकार दे, मग प्रेम घाले हृदयात. प्रेम हृदयात घालण्याकरता, प्रेम टिकण्याकरता अधिकार पाहिजे. वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्णपात्र लागतं. बाकीचे भांडे चालत नाही. बाकीच्या भांड्यात काय होतं, प्रयोग करून पहा, विश्वास नसेल तर. इकडं नाही का वाघ एखादा आहे का, करून पहा प्रयोग, दूध ठेवून पहा. पण तिथपर्यंत पोचले पाहिजे, मध्ये जल नाष्ट्यावरी नाही तर. वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र पाहिजे, तसं प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध असेल तर त्या शुद्ध अंतःकरणाच्या हृदयामध्ये प्रेम टिकतं, अन्यथा नाही. आणि म्हणून महाराज सांगतात या माझ्या वाणीनं तुझ्या गुणाचं नामाचं वर्णन करण्याचं करिता या वाणीत सामर्थ्य यावं. आणि म्हणून त्याकरता या प्रेमाचा काही अंश काही कळा मला अद्या ध्रुवपदामध्ये. माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम, माझी वाणी तुझे वर्ण गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्ण गुण माझी वाणी तुझे वर्ण माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्ण गुण, माझी वाणी तुझे वर्ण गुण. ऐसे देई प्रेम काही कळा,
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी विठोबार कुमार